श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आहे हनुमान जयंती, त्याचबरोबर पौर्णिमा सुद्धा आहे. उद्याच्या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करून घेण्यासाठी एक पंचमुखी दिवा आपल्या सर्वांना लावायचा आहे. याची वेळ कोणती असणार आहे, दिशा कोणती असणार आहे, दिवा नक्की कुठे लावायचा, कसा लावायचा, कधी लावायचा, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर जर व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. तर बघा, आपल्याला पंचमुखी दिवा लावायचा आहे. एक पंचमुखी दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी घराच्या योग्य दिशेला नक्की लावला पाहिजे, कारण या दिव्याच्या तेजानं घरामध्ये पवित्रता निर्माण होते, वाईट शक्ती दूर पडतात, मनशांती लाभते आणि श्री हनुमानजींची कृपा सदैव आपल्याला मिळत असते. विशेषतः या दिवशी पंचमुखी हनुमानांचं स्मरण केल्यानं संकट दूर होतात, नजरदोष, कालसर्पदोष आणि काळी जादू यांपासून सुद्धा संरक्षण होतं. मात्र हा पंचमुखी दिवा नक्की कुठे लावायचा, कसा लावायचा, कोणत्या दिशेला लावायचा, कोणत्या वेळी लावायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो दिवा लावताना कोणता मंत्र म्हणायचा, ज्यामुळे बजरंग बलींचा आशीर्वाद आपल्या जीवनाला मिळेल आणि आपलं जीवन उजळून टाकेल. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. सर्वात आधी तर पंचमुखी दिवा म्हणजे काय, तर हा असा एक दिवा असतो जो 5 मुखांचा असतो. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि आकाश या 5 दिशांमधून नकारात्मक शक्तींना बाजूला करणारा हा दिवा आहे. आणि या 5 मुखांतून आपलं संपूर्ण रक्षण करणारे हनुमानजी यांचं तेजस्वी रूप आपल्याला पाहायला मिळतं. पण हा दिवा लावायचा म्हणजे उगाच कुठेही कसाही लावून उपयोग नाही. या दिव्याची जागा सुद्धा महत्त्वाची आहे, दिशा महत्त्वाची आहे, वेळ महत्त्वाची आहे आणि तो दिवा लावताना म्हणायचा मंत्रसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आता सर्वात आधी हा दिवा कुठे लावावा, तर घराच्या पूर्व किंवा मग ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला हा दिवा लावावा. आपण हा दिवा देवघरामध्ये तुळशी वृंदावनासमोर आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावा. या तेलामध्ये शुद्ध तिळाचं तेल किंवा मग गाईचं तूप वापरावं. हा दिवा संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजल्यापर्यंत आपण लावायचा आहे. या कालावधीमध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता हा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, तर दिवा प्रज्वलित करताना श्रद्धेनं ओम अंजनी सुताय नमः, ओम पंचमुखी हनुमते नमः हा मंत्र आपण म्हणायचा आहे. हे मंत्र उच्चारून पंचमुखी हनुमानांचं स्मरण करून मनोकामना सांगाव्यात. एकच दिवा पण योग्य श्रद्धा, दिशा आणि मंत्रासह लावला तर जीवनात नक्कीच आनंद, यश आणि संकटमुक्ती घेऊन येतो असं सांगितलं जातं. आता हा दिवा लावावा कसा, तर पंचमुखी दिवा म्हणजे असा दिवा ज्याला 5 तोंड म्हणजे 5 वाती असतील. या 5 वाती म्हणजे 5 दिशा आहेत, 5 देवता आहेत, 5 शक्ती आहेत. हा दिवा देवाचं रूप मानला जातो. विशेषतः हनुमानजींच्या 5 रूपाचं प्रतीक हा दिवा मानला जातो. आता पूर्वमुखी म्हणजे वानर रूप जे मुख्य रूप आहे, दक्षिणमुखी म्हणजे नरसिंह रूप, पश्चिममुखी म्हणजे गरुड रूप, उत्तरमुखी म्हणजे वराह रूप आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे हयग्रीव रूप. हा पंचमुखी दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं. आता हनुमान जयंतीच्या दिवशी हा पंचमुखी दिवा का लावावा, तर हनुमानजींच्या 5 मुखांचे प्रतीक असलेला हा दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी लावल्याने आपल्याला हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात. घरातील वाईट ऊर्जा, दृष्ट लागणं, भूतबाधा यांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. शिवाय धैर्य, शक्ती, यश आणि आरोग्य वाढतं. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण पंचमुखी दिवा लावल्याने संकट नाशन होतं आणि मनोकामना देखील पूर्ण होतात. घरात देवी लक्ष्मीचा वरद हस्त राहतो आणि अडथळे सुद्धा दूर होतात असं सांगितलं जातं. आता आधी सांगितल्याप्रमाणे हा दिवा पूर्व दिशेला किंवा मग ईशान्य कोपऱ्यामध्ये लावणं योग्य आहे. आता पूर्व दिशेला दिवा लावणं हे सगळ्यात शुभ मानलं जातं, कारण हनुमानजींचं मुख्य मुख हे आहे पूर्वेकडे असतं, म्हणून दिवा पूर्वेला ठेवावा. शिवाय ईशान्य दिशा ही सुद्धा अतिशय पवित्र मानली गेली आहे. येथे दिवा लावल्याने घरामध्ये शांतता आणि समृद्धी राहते. आणि जर दिवा देवघरात लावत असाल तर देवांचं मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असू द्यावं आणि आपण दक्षिणेकडे बसून पूजा करावी. या उपायाने कोणते फायदे होतात, तर आधी सांगितल्याप्रमाणे संकट दूर होतात, घरात वादविवाद टळतात, नजर उतरते, देवांचं संरक्षण होतं,
संरक्षण मिळतं, कामं लवकर होतात आणि पैशांची चणचण दूर होते. हाच पंचमुखी दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लावल्यास याचं उत्तम फळ मिळतं असंही सांगितलं जातं. तर हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हा पंचमुखी दिवा लावलात तर नक्कीच तुम्हाला संकटमुक्त होण्यास मदत होईल. भीती, अडथळे, नजरदोष सगळ्यावरती हा एक रामबाण उपाय ठरेल. तर तुम्ही सुद्धा हा पंचमुखी दिवा नक्की लावा आणि त्याचा चांगलाच फायदा घ्या. माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि ते तुम्ही बघू शकता. धन्यवाद.